पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय? TV9 मराठीवर बघा सुपरफास्ट कव्हरेज. पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय याची स्पष्टता उद्या होणार. पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणार, मतदारांची ही प्रतिक्रिया. ममता बॅनर्जींचा विजयाचा मोठा दावा. आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येतोय. आश्वस्त रहा, कार्यकर्त्यांना हा विश्वास. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली. मतदान केंद्रावरती लष्करी वाहन पाचारण करण्यात आलं. उद्या मतमोजणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जाते. विधान परिषदेची निवडणूक ही अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2 आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज बैल. बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब. पुण्यात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकले. मित्र आमदार झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे बॅनर निकाल लागण्याच्या 1 दिवस पूर्वी बॅनर झळकले, त्यामुळे चर्चांना उधाण. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही. बच्चू कडूंचा निर्धार. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं. कडूंची शिंदेंवरती स्तुतीसुमना. जनतेनं पाळलं म्हणून नेत्याने स्वीकारलं आणि आयऱ्या गैऱ्या नेत्याने स्वीकारलं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचे हे वक्तव्य. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. कडूंचं हे भाष्य. म्हणजे गुवाहाटीला गेला म्हणून निवडून येत नाही, तर गुवाहाटीला गेल्यानंतर सगळेच निवडून आले. कोण मीच पडलो फक्त एकटा. तुम्ही पहा कसे कसे लोक निवडून येतात, कशा कशा पद्धतीनं लोक विधानसभेमध्ये जातात. मुंबईमधील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले, त्याबद्दल कारवाई. उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासाही मागितला. पुढे बघूयात काही राजकीय अपडेट्स. राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याच्या चर्चा. विधान परिषदेच्या निवडीवरून पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद. सूत्रांची ही माहिती. पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, अशी सूत्रांची माहिती. दरम्यान आता वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवरती पैशांचा वर्षाव. साकोलीमध्ये कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत. व्हिडिओ देखील व्हायरल झाला. मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा मंत्री आदिती तटकरेंना फटका बसला. स्वतःच्या गाडीतील माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न. 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव इंदापुरात मोठी वाहतूक कोंडी. मंत्री आदिती तटकरेंचा वाहतूक कोंडीतील व्हिडिओ ट्विट करत अंधारेंची टीका. तर आदिती तटकरे वाहनं फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात, मात्र गरोदर माता, नवजात, अर्भक, अत्यावस्थक रुग्ण, वयोवृद्ध, परीक्षार्थी त्यांचं काय, ते अशी वाहनं फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. अंधारेंची वाहतूक कोंडीवरून ही टीका. ठाण्यात तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारीगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांचा हा इशारा. सोलापूरमध्ये मोहो ते वळसंग महामार्गावरून श्रेयवादाची लढाई. प्रणिती शिंदे आणि भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींकडून पोस्टरवर. प्रणिती शिंदेंच्या बॅनरवरती काम बोलतं असा आशय, तर विकासाला नवे पंख असा सचिन कल्याण शेट्टी यांच्या बॅनरवरतीही आशय. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला आता 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल. हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवरती आरटीओ मेहरबान का? गेल्या 5 वर्षांपासून 10,352 कोटींची थकबाकी प्रलंबित. कॅगच्या अहवालातून ही माहिती समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे अपक्ष आमदार असलेले सत्यजित तांबे आणि शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ. कार्यकर्त्यांना रोखलं, त्यामुळे आमदार अमोल खताळ पोलीस अधिकाऱ्यांवरती संतापले.